सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालाय। या निवडी दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाईंना दुखापत झालेली आहे। पोलिसांनी बळाचा वापर करून प्रशासनाला हाताशी धरून ही निवड झाल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाईंनी केलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय एकनाथ शिंदेंच्या समोर मांडू असं त्यांनी म्हटलंय। मकरंद पाटील हा विषय सुनेत्रा पवारांच्या समोर मांडतील असं देसाईंनी म्हटलेलं आहे। नुसत्या सदस्यांनी रस्त्यावर बसून एसपीच्या समोर उपयोग नाही, हा प्रश्न राज्याच्या प्रमुखांसमोर मांडला पाहिजे। राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री आहेत, म्हणून मी आणि आम्हाला ठरवलेलं आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा विषय पहिला आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे, मी शिंदे साहेबांकडे मागेन, आवाताई वहिनी साहेबांच्याकडे मागतील आणि मग आम्ही तो मुख्यमंत्र्यांकडे मागून पोलिसांचं जे काही काम असेल पोलिसांनी करावं, त्यांनी केलं। त्यांच्याकडे जे काही समजा काही तक्रारी वगैरे असतील त्या पोलिसांचा विषय। आता पोलिसांच्या ह्याच्यात आम्ही काय पोलिसांना आदेश देत नाही किंवा आम्ही काय पोलिसांनी करत नाही। आता त्यांच्याकडे जे काही कंप्लेंट दाखल झाल्या असतील किंवा काय जे काही त्यांनी कार्यवाही केली असेल पोलिसांनी केली, त्यात आमचं काय